कॉलेजची काय सहल बिल निघाले का काय? आणि तसं असेल तर मला कसं माहित नाही? मला कसं कोण काय बोललं नाही? तू बी बोलली नाही म्हणजे मला एकटीला सोडून जायचं होतं वय. अगं बोल की कमळे. रे गप बसशील का? काय सहल चाललेलं नाही, मी गावाकडे निघालोय. का? काय झालं असं अचानक? निंगे मला आयाना आबांची लय आठवण यालती बघ. आता मला नाही सहन होत. मी जाऊन येतो. तसं बी 2 दिवस सुट्टी आहे की नाही आपल्याला, लगेच जाऊन येईन मी. असं वय कमळे, अगं मी बी येतो. ए निंगे तू नको, मी असं गेलो ना असं आलो. ऐक की, आयाना आबांसाठी काय घेऊन जाऊ? हा, एवढं पैसे तर आहेत का आपल्याकडं? आणि त्या नयनतारा मॅडमचे बी पैसे द्यायचे आहेत, विसरलीस काय? निंगे थोडं आता आहेत माझ्याकडे पैसे. गावाकडनं परत आल्यावरती काहीतरी काम बघायला लागतंय. चल. वय कमळे, येऊ बघ तो ड्रेस दे. बोंबला. आता जर कमळी गावाकडे गेली तर आपण जिवंत नाहीत हे तिला कळणार. मग ती मुंबईला परत येणं अवघड आहे. मग तिचं शिक्षण बी गेलं आणि सपान बी. यांनी कसलं टेन्शन घेतलंय का? टेन्शन? आणि नयनतारा? नाही हो डॉक्टर. अहो नयनतारा खूप प्रॅक्टिकल आहे. ती असं टेन्शन वगैरे घेणाऱ्यातली नाही आहे. रोहित, नवीन प्रोजेक्ट्समध्ये काही इश्यू आहे का? त्याचं टेन्शन घेतलंय का हिनं? नाही, तसं काहीच नाहीये बाबा. इनफॅक्ट मला तर वाटतंय की बिझनेस रिलेटेड असं काहीच झालेलं नाहीये. काही टेन्शन नाही, मग ह्यांचं बीपी एवढा शूट होऊच कसं शकतं? एक तर टेन्शन किंवा ओव्हर थिंकिंग या गोष्टींमुळेच बीपी शूट होऊ शकतो. त्याशिवाय बीपी शूट होणारच नाही. ठीक आहे, काही काळजी करू नका. मी गोळ्या लिहून देते, पण शक्यतो त्यांच्या मनाविरुद्ध काही घडेल असं वागू नका. चला मी निघते. मॅडम तुम्ही पण स्ट्रेस घ्यायचा नाही, स्वतःची काळजी घ्यायची. काही असेल तर मला कॉल करा. मॅडम मी तुम्हाला सोडतो, या. हो. नयनतारा, अगं कसलं टेन्शन घेतलंयस तू? बाबा मला माहिती आहे तिने कसलं टेन्शन घेतलंय. आय एम सॉरी. गेले काही दिवस मी खूप हार्शली वागतोय तुझ्याशी. त्याचा स्ट्रेस घेतलास ना तू. खरंच सॉरी. नाही ऋषी, तसं काही नाही आहे. हे बघ ऋषी, तू उगाचच काहीतरी मनाला लावून घेऊ नकोस. तसं काही नाहीये. नाही बाबा, माझं चुकलंय. आई, मला ऑनेस्टली आयडिया नव्हती की माझ्या वागण्याचा तुला इतका त्रास होईल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ऋषी, खरंच तसं काहीही नाही आहे. आय थिंक आय जस्ट नीड सम टाइम. अगं मग कसला स्ट्रेस आलाय तुला? आई काय झालंय तुला? बघाशी तुला चक्कर आल्यासारखं झालं होतं. आम्हाला काळजी वाटते ग तुझी. मला काय वाटतं माहिती आहे का, की नयनतारा तू आता हे बिझनेसचा ताण घेणं बंद कर. अगं रोहित करतोय ना, खूप छान सांभाळतोय तो. बॅग बिग भरून पिकनिकला चालला का काय? अरे तसं नाही रे बंड्या, कमळी गावाकडे निघाली आहे. तिला आबा आणि सरू काकीची लय आठवण यायली म्हणून ती गावाकडे निघाली आहे. गावाकडं कमळ्या काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? अरे का, काय झालं? अगं तुमच्या परीक्षा आली त्या जवळ आणि आता गावाकडे निघाल्यास वय. अभ्यास बिभ्यास करशील का नाही? गावाकडे असताना का जाऊ? तुमची परीक्षा झाली ना, मग जावा की निवांत. अरे वय की तुझं बरोबर आहे, पण परीक्षेला अजून वेळ आहे. आणि तसा माझा अभ्यास झालाय बघ सगळा. तोच तर मी जाऊन बेईन.
अभ्यास झालाय म्हण. कमळे, तुला तुझं सपान पूर्ण करायला आबांनी इकडं पाठवलंय का गावाकडं परत निघून जायला? कमळे, मला तरी अजिबात नाही पटला. आता आठवण येते मान्य आहे की, मला पण येते की सुमीची आठवण, म्हणून मी काय गेलो का लगेच. ए कमळे, कमळे, आबासनी अजिबात आवडणार नाही. ए सुमी कोण र? ती पवारांची शेंबडी सुमी वय. तिचं ना तुझं काय र बंड्या? ए, ते लहानपणी होते शिंबडे, पण आता नाही. मी गमतीत बोललो, सोड. कमळे, अगं तू गावाकडे जाऊ नको. अगं आबाई ना तुझ्यावर चिडतीलच, तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर चिडतील. मला म्हणतील तू तिला येऊनच कशी काय दिली गावाकडं. कमळे, अगं अभ्यास सोडू नको जाऊ गावाकडं, ऐक माझं. ए समज सुधार का? इथं एक तर आबांचा फोन बी लागत नाही. आणि तिला एवढी आली आणि आबांची काळजी वाटून राहिली आहे, त्यात तू तिलाच टोचून बोल. अरे जाऊ दे की तिला गावाला. तुला काय कळते रे अभ्यासातलं? हा, A to Z मध्ये बी 2-3 वेळा चुका करतोयस तू, आणि तू शिकव आता. निंगे, गावाकडे जायच्या आधी अन्नपूर्णा आजीसनी भेटून घेतो. त्या बी आल्यात परत. होय. आई तुळजाई,